नमस्कार मित्रांनो, ॲग्री सुपर बी अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत जेनेटिक्स, हिस्ट्री ऑफ द जेनेटिक्स. तर मित्रांनो, जेनेटिक्स म्हणजे काय? तर जेनेटिक्स म्हणजे काय? हा वर्ड कुठून आलेला आहे? आपला ग्रीक वर्ड पासून आलेला आहे. ओके. जेनेटिक्सलाच काय म्हणतो आपण? ते शब्दशः जर अर्थ बघितला आपण पुस्तकी भाषेमध्ये डेफिनेशन जेनेटिक्सची. जेनेटिक्सची डेफिनेशन काय होते? स्टडी ऑफ इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन. हे आपल्याला समजून घ्यायचे सर्व. इनहेरिटन्स म्हणजे काय, व्हॅरिएशन म्हणजे काय, या दोघांचा स्टडी करणं म्हणजे झालं हा जेनेटिक्स वर्ड कुठून आलाय? जनरली हा ग्रीक वर्ड आहे. जनरली हे जेनेटिकॉस किंवा आपल्याला माहिती आहे जेनेसिस, जनरली जेनेसिस म्हणू शकतो आपण. जेनेसिस म्हणजे काय? ओरिजिन. ओके. जेनेटिक्स हा वर्ड ते जेनेसिस. तर ह्या जेनेटिक्सची याच्यामध्ये जर जेनेटिक्स हा वर्ड जरी मी डिस्ट्रीब्यूट केला, आपल्याला जेनेटिक्स मध्ये काय बघायचं, तर हा जीन वर्ड आहे ना, याच्याच भोवती आपल्याला फिरायचं आहे. ते जीन आता जनरली जर आपण हिस्ट्री आता स्टार्टिंगच करतोय की जीन कधीपासून बोलायला लागले जेनेटिक्स मध्ये, जीन कन्सेप्ट कोणी दिली, हिस्ट्रीमध्ये त्याच्या आधी जीनला काय म्हणत होते, तर या गोष्टी आपल्याला आज हिस्ट्रीच्या लेक्चर मध्ये पाहायचं आहे काय. ओके. मग ह्या जेनेटिक्सची हिस्ट्री काय काय ती आपण बघू. तर जेनेटिक्सची हिस्ट्री 4 भागात डिवायडेड होती जनरली मोस्टली. एक आहे म्हणजे काय, सर्वात महत्वाचं आपल्याला माहिती असेल, हे नाव आहे सर्वांनी ऐकलं असेल, मेंडेल्स. ओके. जेनेटिक्स हे जगाला कधी कळलं? जेव्हा मेंडेल्स यांची रिडिस्कव्हरी झाली पेपर्सची, जेव्हा बॅटसन यांनी त्यांच्यावर पुस्तक लिहिलं, त्यांच्या एक्सपेरिमेंट्सवर जे 3 लॉज दिले, तेव्हा जगाला इंग्लिश म्हणजे ते त्यांचे पेपर जर्मन भाषेतले इंग्लिश लँग्वेज मध्ये ट्रान्सलेटेड करून त्यावेळेस जेनेटिक्स आपली बॉर्न झाली 1900. ओके. तेव्हा आपल्याला जेनेटिक्स कळलं. पण ऍक्च्युली जेनेटिक्स कधीपासून जगाला माहिती झालं की ते मेंडेलच्या एक्सपेरिमेंट पासून. म्हणून जेनेटिक्सचे फ्रॅगमेंट पडतात हिस्ट्रीचे. काय की मेंडेल यायच्या आधी जेनेटिक्स काय होतं ते आपण प्री मेंडेलियन जेनेटिक्स मध्ये पाहणार आहोत. मेंडेल यांनी एक्सपेरिमेंट्स केला त्यावेळेसचे जेनेटिक्स म्हणजे मेंडेलियन जेनेटिक्स म्हणतो, की त्याच्या अलाईन कोणत्या कोणत्या कन्सेप्ट आहेत ते आपण मेंडेलियन जेनेटिक्स मध्ये पाहणार आहोत. पोस्ट मेंडेलियन, मेंडेल यांची डेथ झाल्यानंतर मग जेनेटिक्स मध्ये कोणते कोणते स्टडी झाले, काय झालं, हे आपण पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स मध्ये जाणार आहे. आणि मॉडर्न जेनेटिक्स म्हणजे काय, जवळजवळ आपल्या जेव्हापासून जेनेटिक मटेरियलचा स्टडी, पर्टिक्युलरली जे इनहेरिटन्स मी सांगितले की तुम्हाला की त्याचा पॅटर्न्सवर जास्त डिटेलिंग मध्ये स्टडी झाला. म्हणजे हा काळ जर तुम्ही इयर नुसार गेलं तर 1930च्या पुढे म्हणायचं तर मॉडर्न जेनेटिक्स स्टार्ट होतं. तर ही हिस्ट्री आपल्याला नंतर बघायची, 30च्या नंतरची. ही मॉडर्न जेनेटिक्स मध्ये येते. म्हणजे त्याच्यामध्ये वॉटसन अँड क्रिकचं डबल हेलिकल स्ट्रक्चर असतील किंवा त्याच्या आधीच्या जेनेटिक मटेरियलच्या की वाय डीएनए जेनेटिक मटेरियल, तर याच्या रिलेटेड सुद्धा ज्या थिअरीज असतील तर ह्या सगळ्या मॉडर्न जेनेटिक्स मध्ये येतात. लक्षात घ्या. म्हणून आपल्याला आजच्या हिस्ट्रीमध्ये हे चारही पार्ट डिटेलमध्ये पाहायचं आहे, चारही हिस्ट्री. तर पहिली आपण पाहू की प्री मेंडेलियन हिस्ट्री काय आहे, त्यानंतर मेंडेलियन हिस्ट्री पाहू, नंतर पोस्ट मेंडेलियन हिस्ट्री आणि मॉडर्न जेनेटिक्स ही मॉडर्न हिस्ट्री. ओके. तर